ठीक आहे. काल आपण पार्शियल फ्रॅक्शन हा टॉपिक स्टार्ट केलेला होता, की ज्यामध्ये आपण डेफिनेशन पार्शियल फ्रॅक्शनच्या बघितल्या. पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे आपण बघितलं की जे एक फ्रॅक्शन होतं, एका फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन टू और मोर फ्रॅक्शन मध्ये करायचं असेल तर आपण त्या प्रोसेसला पार्शियल फ्रॅक्शन म्हणतोय. म्हणजे एका फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन दोन किंवा दोन पेक्षा जास्ती फ्रॅक्शन मध्ये होत असेल तर त्या आलेल्या फ्रॅक्शनला आपण पार्शियल फ्रॅक्शन म्हणतोय. आणि हे पार्शियल फ्रॅक्शन बघत असताना आपण त्या फ्रॅक्शनचे दोन टाइप्स बघितले, की एक प्रॉपर फ्रॅक्शन आणि दुसरं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय होतं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांच्या डिग्रीवरती ते प्रॉपर फ्रॅक्शन डिपेंड होतं. ज्यावेळी डिनॉमिनेटरची डिग्री न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा मोठी असते, म्हणजेच इफ the degree of denominator is greater than degree of numerator, then it is called as proper fraction. Then it is called as proper fraction. आणि याच्या बरोबर अपोजिट काय असेल, इम्प्रॉपर फ्रॅक्शन साठी डेफिनेशन होती, की ज्यामध्ये आपण बघितलं इफ the degree of denominator is less than or equal to degree of numerator, then it is called as improper fraction. म्हणजेच improper fraction मध्ये काय होतं, डिग्री जी असेल, डिनॉमिनेटरची जी डिग्री असणार आहे ती न्यूमरेटरच्या डिग्रीपेक्षा एक तर लहान असेल किंवा समांतर असेल. लहान किंवा समान असेल तर त्या फ्रॅक्शनला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हटलं होतं. आणि डिग्री डिनॉमिनेटरची ग्रेटर दॅन असेल तर त्याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हटलं होतं. आणि या प्रॉपर आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्व्हर्शन आपण जे पार्शियल फ्रॅक्शन मध्ये करतोय त्यामध्ये आपण सुरुवातीला प्रॉपर फ्रॅक्शनचे एक्झाम्पल बघतोय, की ज्या प्रॉपर फ्रॅक्शनचे जे फ्रॅक्शन्स आहे, प्रॉपर फ्रॅक्शन जे आहे त्याचं कन्व्हर्शन आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या 3 मेथड्स आहेत. त्या 3 मेथड आपल्याला बघायचे, की ज्यातली पहिली जी मेथड होती when denominator contain नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स होतं. नॉन रिपीटेड म्हणजेच ते दोन्हीही फॅक्टर वेगवेगळे होते, डिफरंट फॅक्टर्स होते दोन्हीही, आणि ते लिनियर होते. लिनियर म्हणजे काय, एक्सच्या पॉवर ज्याला 1 असतील तर त्याला आपण लिनियर म्हणतोय. वेगवेगळे 2 किंवा 2 पेक्षा जास्ती फॅक्टर डिनॉमिनेटरला जर आले तर आपण त्याला त्या प्रॉपर फ्रॅक्शनच्या पहिल्या मेथडने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल काल घेतलेलं होतं. ते एक्झाम्पल आपण पहिल्या मेथडनं सॉल्व्ह केलं होतं, की ज्यामध्ये आपण a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर यानुसार ते सॉल्व्ह केलं होतं. आता याच टाइप वरती, सेम टाइप वरती दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी. सेकंड क्वेश्चन, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. क्वेश्चन या पद्धतीने विचारला जातो, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. आणि एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे 1 अपॉन
एक्स स्क्वेअर मायनस एक्स, 1/x² मायनस एक्स, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता क्वेश्चन लिहून झाल्यानंतर आपण जो फ्रॅक्शन दिलेला आहे तो फ्रॅक्शन आपण सुरुवातीला घेऊया. 1/x² मायनस एक्स. आता हे जे डिनॉमिनेटर दिसतोय तुम्हाला, तो डिनॉमिनेटर लिनियर दिसतोय का हो? एक्स ची पॉवर इथं मॅक्झिमम एक्स ची पॉवर 2 दिसते आपल्याला. 2 दिसते म्हणजे लिनियर आहे का? नाही. त्यावेळी 1 असेल त्याच वेळी आपण त्याला लिनियर म्हणतो. इथं मात्र आपल्याला 2 दिसतंय, त्यामुळे आपण लगेच आपण सांगू शकत नाहीये की लिनियर आपल्याला दिसत नाहीये हे. मग त्यासाठी आपल्याला याचे फॅक्टर पाडावे लागतील. आणि फॅक्टर पाडण्याच्या आपण 10वी पर्यंत खूप मेथड बघितलेल्या आहेत फॅक्टरायझेशनच्या. एक तर थर्ड टर्म आपण त्याचे फॅक्टर वगैरे पाडून 2 वेगवेगळे फॅक्टर तयार करू शकतोय. जसं आपण लॉगॅरिथम टॉपिक मध्ये सुद्धा बघितलेलं होतं फॅक्टर पाडायचे. दुसरं, त्या दोन्ही मध्ये एखादी गोष्ट कॉमन येत असेल तर कॉमन घेऊन सुद्धा आपण फॅक्टर पाडू शकतो. आता या डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला कॉमन घेऊन सॉल्व्ह करता येईल का हो? या दोन डिनॉमिनेटर जे आहे या दोन्ही मध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतो? x² आणि x, बरोबर आहे. त्यामधून मी त्या दोन टर्म मधून x कॉमन घेतला. x कॉमन घेतल्यामुळं या दोन टर्म मध्ये आता पहिल्या टर्म मधून x कॉमन घेतल्यामुळं राहिलं काय इथं? 2 x राहतो. x² मधून x घेतला म्हणजे हे x निघून जातं असं नसतं. जास्त x इंटू x म्हणजे x² झालं हे. लक्षात येतं का? x² चा अर्थ x इंटू x, 2 वेळा x असतं. त्यातला एक x आपण इथं कॉमन घेतला तर मग राहतं काय हो? एक x x म्हणजे x² मधून x कॉमन घेतल्यानंतर इथे एक x राहिला. परत मायनसला मायनस पुढं आहे असं, आणि दुसऱ्या टर्म मधून x कॉमन घेतला. आता इथून x कॉमन घेतल्यानंतर काय राहील? 1 राहील. x निघून गेला का तिथं काय नाही म्हणजे 1 राहतं, 0 राहत नाही, तिथं 1 राहतं. म्हणजेच या x² मायनस x मधून x कॉमन घेतला इथं का आपल्याला एक टर्म x कॉमन घेतल्यानंतर एक x मिळाला, इथं x कॉमन घेतल्यानंतर 1 मिळाला. किंवा तुम्ही सिम्प्लिफाय करून ही बघू शकता. कसं? x ने x ला मल्टिप्लाय केलं तर इथे x² येतं, x न -1 ला मल्टिप्लाय केलं तर -x येतं. म्हणजे हे जर सिम्प्लिफाय केलं तर हीच टर्म मिळते. फक्त याचं फॅक्टरायझेशन आपण केलं. आता आलेले हे दोन्ही फॅक्टर लिनियर आहेत का? आता बघा बघू. हो सर. हा बरोबर आहे, कारण x -1 मध्ये सुद्धा x ची पॉवर 1 आहे, x ला सुद्धा x ची पॉवर 1 आहे. याचाच अर्थ लिनियर आहेत आणि वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. x वेगळा आहे, x -1 वेगळा आहे. आता हे लिहिल्यानंतर आपण या फॅक्टर साठी आपण पहिला फॅक्टर x प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर x -1 a अपॉन x प्लस b अपॉन x -1. म्हणजे हे जे दोन्ही फॅक्टर आहेत ते इथं आपल्याला घ्यायचे.
आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. Therefore हे 1 अपॉन या साईडला आहे असंच x इंटू एक्स मायनस 1 इक्वल टू सांगा a न याला मल्टिप्लाय A into x minus 1. प्लस b इंटू काय असेल B into X. b इंटू x. क्रॉस मल्टिप्लिकेशन a ने याला मल्टिप्लाय b ने याला मल्टिप्लाय आणि डिवाइडला या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन x इंटू X minus 1. बरोबर आहे. सिम्प्लिफाय करूया आता दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम गेट कॅन्सल्ड आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो राईट करूया आपण. रिमेनिंग पार्ट म्हणजे इथं राहिलं 1, इथं राहिलं वरची टर्म तेवढी AX minus plus B. a इंटू एक्स मायनस 1 प्लस b इंटू एक्स हे आपल्याला मिळालं. म्हणजे या पद्धतीने इथपर्यंत आपण इक्वेशन तयार केलं. आता a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या. म्हणजे हे दोन फॅक्टर इक्वल टू 0 जे घेतोय कशासाठी घेतोय आपण कोणतंही इक्वेशन. आता हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन जर सॉल्व्ह करायचं असेल आणि सॉल्व्ह करून जर a ची व्हॅल्यू मिळवायची असेल तर ही टर्म 0 असणं गरजेचं आहे. बरोबर आहे का. b इंटू एक्स हे नको आहे आपल्याला, हे नको असेल तर a ची व्हॅल्यू मिळते. किंवा b ची व्हॅल्यू जर आपल्याला मिळवायची असेल तर a ची व्हॅल्यू इथनं ड्रॉप करायची तर आपल्याला b ची व्हॅल्यू मिळत असते. ऍट ए टाइम ए बी दोन्हीही मिळतील का हो. नाही मिळणार आपल्याला. नाही sir. आपण a मिळवायचं असेल तर हे 0 येण्यासाठी आपण x 0 असणं गरजेचं आहे. म्हणून x 0 आपण पहिली व्हॅल्यू x इक्वल टू 0 घेतो. परत b ची व्हॅल्यू मिळवायची असेल तर a ला जोडून जो कोई फॅक्टर आहे तो इक्वल टू 0 पाहिजे. तो जर 0 असेल तरच ही पूर्ण टर्म 0 होते आणि आपल्याला b ची व्हॅल्यू मिळते. म्हणजे जे तुम्हाला मी डायरेक्ट इथून सांगतोय x एकदा 0 घ्या आणि x मायनस 1 एकदा 0 घ्या, ते आपलं ऍक्च्युअली आपल्याला या कंडिशन वरून घेता येतं. हे प्रत्येक वेळी कंडिशन बघत बसण्याऐवजी मी तुम्हाला डायरेक्ट ही स्टेप सांगितली. एक फाइंड आउट करायचं असेल तर ही व्हॅल्यू 0 घ्यायची म्हणजे x 0 घ्यायचं. b फाइंड आउट करायचं असेल तर ही व्हॅल्यू 0 पाहिजे x मायनस 1. म्हणून हे x एकदा 0 घ्यायचा, x मायनस 1 एकदा 0 घ्यायचा. लक्षात कशा पद्धतीने 0 घ्यायचं हे सांग. लक्षात आलं. हो सर. आता ठीक आहे, पहिलं पुटिंग घेऊया. पुट पहिला फॅक्टर म्हणून घेतला x इक्वल टू 0. टाका पूर्ण इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0. a इंटू एक्स च्या ठिकाणी 0 प्लस b इंटू एक्स च्या ठिकाणी 0. जिथं जिथं x आहे त्या इक्वेशन मध्ये तिथं तिथं 0 टाकलं. therefore 1 इक्वल टू a इंटू मायनस 1 हे प्लस 0 मिळालं. म्हणजे therefore 1 इक्वल टू मायनस a हे 0 निघून जाईल आणि therefore a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल -1. -1. therefore a इक्वल टू -1. पहिला फॅक्टर मी पुट x इक्वल टू 0 घेतला जेणेकरून आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली a 0 मिळाला. आता दुसरा फॅक्टर घेतला का आपल्याला b मिळणार. त्याला सर्वांचे इथपर्यंत देऊन हो सर. सर रिपीट कर ना एकदा. पुटिंग केलं मी x इक्वल टू 0. x इक्वल टू 0 म्हणजे हा पहिला फॅक्टर आहे.
एक्स 0 ज्यावेळी आपण या इक्वेशन मध्ये टाकतोय, या इक्वेशन मध्ये टाकायचं 1 आहे असं इक्वल टू एक्सच्या ठिकाणी इथे एक 0 टाकायचं आणि एक्सच्या ठिकाणी एक 0 टाकायचं. म्हणजे या दोन ठिकाणी 0 टाकलं का आपल्याला इथं या पद्धतीने मिळेल b इंटू 0 म्हणजे 0 झालं, 0 मायनस 1 म्हणजे -1 झालं. 0 जे ऍडिशन मध्ये आहे ते निघून सर तुमचा गेलं. आवाज लय स्लो येतोय, ऐकू येत नाही सर काय. Guys, आवाज येत नाही सर, लय हळू येतो आवाज. बघा परत एकदा. ठीक आहे, आता व्हॅल्यू टाकूया. कोणकोणते दोन फॅक्टर असतील इक्वल टू 0 गेला? x प्लस 2 आणि x प्लस 1. हा एक फॅक्टर इक्वल टू 0, बरोबर आहे. दोन्ही फॅक्टर इक्वल टू एक एक व्हॅल्यू 0 घ्यायची. घेऊया आता पुट. पहिला फॅक्टर घेतला मी x प्लस 2 इक्वल टू 0. यावरून x ची व्हॅल्यू सांगा. -2. -2. ओके, -2 आपण यामध्ये टाकायची. जिथं x आहे तिथं -2 टाकायची. 1 इक्वल टू a इंटू म्हणजे x प्लस 2, x प्लस 1 म्हणजे -2 प्लस 1 प्लस b इंटू -2 प्लस 2. व्हॅल्यू टाकली मी x च्या ठिकाणी -2. सिम्प्लिफाय करूया आता. हे -2 आणि +2 इथं व्हॅल्यू किती येईल? 0. प्लस b इंटू तर 0 आला. a इंटू इथं काय होईल? -2 प्लस 1 म्हणजे 1. -1. हे -2 प्लस 1 -1 आलं आणि हे -2 प्लस 2 0 आलं. आता therefore 1 इक्वल टू a इंटू -1 म्हणजे हे -a झाला. आता हे b इंटू 0 म्हणजे काय असतं? 0च असतं. 0. आणि म्हणजे ते 0 निघूनच जाईल. ही स्टेप ड्रॉप झाली. b इंटू 0 चे 0 आल्यामुळं फक्त राहिलं -a इक्वल टू 1. आणि यावरून a ची व्हॅल्यू काय मिळेल हो? 1. -1. हे जे मायनस आहे ते घेणार ना आपल्याला या साइड लेफ्ट साइडला. हा सर -1. म्हणून a इक्वल टू आपल्याला मिळालं -1. एक व्हॅल्यू मिळाली -1. आता सेम पद्धतीनं इथं जो दुसरा फॅक्टर आहे तो दुसरा फॅक्टर इक्वल टू घ्यायचा. आपण x प्लस 2 घेतला, आता x प्लस 1 घ्यायचा. त्यामुळं पुट x प्लस 1 इक्वल टू 0. याच्यावरून x ची व्हॅल्यू -1. x ची व्हॅल्यू -1 असेल. कारण +1 राईटला घेतलं का -1 होतं. ती व्हॅल्यू टाका त्यामध्ये आता. therefore 1 इक्वल टू a इंटू -1 प्लस 1 प्लस b इंटू -1 प्लस 2. व्हॅल्यू व्यवस्थित टाका. -1 प्लस 1 प्लस b इंटू -1 प्लस 2. सिम्प्लिफाय करूया. 1 इक्वल टू ही -1 प्लस 1 व्हॅल्यू काय? 0.
प्लस बी इंटू इथं काय आलं -1 प्लस 2 1. 1. प्लस Therefore 1 इक्वल टू ही व्हॅल्यू पूर्ण 0 आली. a इंटू 0 म्हणजेच त्यामुळे ते निघून गेलं आणि b इंटू 1 म्हणजे तिथं काय मिळालं आपल्याला 1. 1 मिळतंय का b B. B. 1 आणि इक्वल टू आपल्याला परत लेफ्ट साइडला जी व्हॅल्यू आहे ती 1 मिळाली. म्हणजेच आपल्याला a ची व्हॅल्यू -1 मिळाली आणि b ची व्हॅल्यू 1 मिळाली. त्या पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला टाकण्यासाठीच्या ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला दोन फॅक्टरच्या कंडिशन वरून मिळाल्या आणि आता आपण ते सिम्प्लिफाय करूया. ए बी मिळाल्यानंतर therefore म्हणणार इथं पार्शियल फ्रॅक्शन इज 1 अपॉन x plus 2 x plus 1 equal to a ची व्हॅल्यू -1 आहे डिवायडेड बाय x plus 2 प्लस b ची व्हॅल्यू 1 आहे डिवायडेड बाय x plus 1. हे आपलं आहे सर पार्शियल फ्रॅक्शन -1 अपॉन x plus 2 प्लस 1 अपॉन x plus 1. झालं. a आणि b च्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मात्र आपण हो. तिच्या त्या पार्शियल फ्रॅक्शनच्या कन्व्हर्शन मध्ये टाकायच्या. त्यानंतर जे मिळणार आहे ते आपलं फायनल आन्सर असणार. झालं सर्वांचं? हो हो सर. सर. ठीक. पुढचा एक प्रॉब्लेम घेऊया. आता ज्यावेळी बघा लिहितोय 2/3 प्लस 1/4 आहे समजा. ही ऍडिशन करताना आपण तिरकस गुणाकार करून करतोय. 2 इंटू 4 घेतोय प्लस 1 इंटू 3 घेत असतोय आपण आणि डिवाइडला 3 इंटू 4 घेतोय. पण हेच जर आपल्याला 3 व्हॅल्यू मध्ये दिल्या 2/3 प्लस 1/4 प्लस 3/2 अशा पद्धतीने 3 व्हॅल्यू दिल्या तर आपल्याला असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येतं का हो? नाही. नाही सर. नाही करता येत. नाही सर. त्यामुळे दोन ज्यावेळी रॅशनल फंक्शन किंवा फ्रॅक्शनची ऍडिशन असेल त्यावेळी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार बरोबर. पण 3 ज्यावेळी येतील त्यावेळी क्रॉस मल्टिप्लिकेशन न करता आपण त्याचा एलसीएम घेऊन किंवा लसावी आपण म्हणतो लसावी घेऊन ते एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. आता ते कशा पद्धतीने करायचं ते आपण या एक्झाम्पल मध्ये बघूया. क्वेश्चन लिहून घ्या. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन. Resolve into partial fraction x plus 3 upon x minus 1 x plus 1 x plus 5. ज्यावेळी असे 3 फॅक्टर्स असतील त्यावेळी आपल्याला तसं क्रॉस मल्टिप्लिकेशन येत नसतं. त्यावेळी मग काय करायचं तेही बघूया आपण. दिला क्वेश्चन सर्वांनी? हो सर. आता आपल्या रेग्युलर मेथड ती प्रोसिजर तर करूया. त्या सर्वांनी लेट आहे असा क्वेश्चन लिहा आहे x plus 3 x plus 3 divided by x minus 1 x plus 1 x plus 5 equal to सांगा a अपॉन काय असेल पहिला फॅक्टर x minus x x minus 1 minus 1. b अपॉन x plus 1.
एक्स प्लस 1 प्लस सी अपॉन एक्स X प्लस plus 5. एक्स प्लस 5. या पद्धतीने आपल्या रूल नुसार तर लिहिलं ए अपॉन एक्स मायनस 1 प्लस बी अपॉन एक्स प्लस 1 प्लस सी अपॉन एक्स प्लस 5. आता त्याचा एलसीएम घेऊन करतोय. ही स्टेप तेवढी बघा, त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. आता लेफ्ट साइडला मी जे आहे ते आहे असं लिहितोय. लेफ्ट साइड मध्ये काय बदल करत नाहीये. एक्स प्लस 1 एक्स प्लस 5 इक्वल टू, लक्ष द्या सर्वांनी, डिवाइडला जी टर्म आहे, आता डिवाइडला टर्म घेताना या तिन्हींचा एलसीएम घ्यायचा. आणि एलसीएम म्हणजेच काय असतं, ही जी डाव्या साईडला तुम्हाला जी फॅक्टरायझेशनची टर्म असते डिवाइडची, तीच टर्म आपल्याला इथं पुढे लिहायची असते. म्हणजे एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 5. एलसीएम म्हणजे ऍक्च्युअल काय असतं, या तीन टर्मनं भाग जाणारी सर्वात लहान संख्या. आता या टर्मने एक्स मायनस 1 याला भाग जातोय, याने याला भाग होते, याने याला भाग जातोय. म्हणजे या तिन्ही टर्मनं आपल्याला भाग जातोय. पण ते बघत बसायची काहीच गरज नाही तुम्हाला. डायरेक्ट कशा पद्धतीने एलसीएम घ्यायचा, तर एलएचएस मध्ये जी ही टर्म असते डिनॉमिनेटरचे फॅक्टरची, तीन टर्म त्या आहे असे इथे घ्यायच्या. बाकी काय बघत बसायची काहीच गरज नाही. आता न्यूमरेटर लिहायचं आहे आपल्याला. न्यूमरेटर कशा पद्धतीने लिहायचा ते बघूया. पहिली व्हॅल्यू ए ची आहे इथं बघा, पहिली व्हॅल्यू ए ची. ए ला डिवाइडला काय आहे हो, एक्स मायनस 1. काय आहे. तर ए इंटू डिवाइडला ए ला जी टर्म आहे ती टर्म काढून टाकायची या डिनॉमिनेटर मध्ये. काय राहतो ती टर्म काढल्यानंतर, एक्स प्लस 1 आणि प्लस 1 आणि X plus 5. प्लस 5. आणि त्या दोन टर्म आपल्याला इथं मल्टिप्लाय करायचे असतात. ए ला एक्स प्लस 1 आणि एक्स प्लस 5. ए ला मल्टिप्लाय काय केलं, एक्स मायनस 1 इथली टर्म ड्रॉप केली आणि राहिलेल्या दोन टर्मने त्याला मल्टिप्लाय केलं. आता प्लस बी ला मल्टिप्लाय करूया. आता दुसरी टर्म आहे बी, इथं आहे बी. बी च्या डिवाइडला कोणती टर्म आहे, X plus 1. प्लस 1. एक्स प्लस 1. टर्म आहे. मग यातली एक्स प्लस 1 टर्म ड्रॉप करायची. कोणत्या दोन टर्म राहतात हो, X minus 1 आणि X plus 5. एक्स प्लस 5. प्लस 1 आणि एक्स प्लस 5. त्या दोन टर्म बी ला मल्टिप्लाय करायच्या. एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 5. तुम्ही ते प्लस याच्या पुढे असणार आता तिसरी टर्म जी असेल ती प्लस सी ची टर्म, प्लस सी. आता या सी ला कशाने मल्टिप्लाय असेल, X minus एक्स 1 मायनस 1 इंटू एक्स प्लस 1. ही डिवाइडची एक्स प्लस 5 इथली टर्म जी आहे ती इथली ड्रॉप करायची. या ज्या दोन टर्म असतील त्या सी ला मल्टिप्लाय असतील. म्हणजेच या सी च्या ठिकाणी पुढे आपण ती टर्म लिहिणार जी मी आता इथं लिहितोय बघा, सी इंटू एक्स मायनस 1 आणि एक्स प्लस 1 असेल. तुम्हाला तिथं आता तुमच्या याच्यामध्ये बसेल बघा पुढं, त्या पद्धतीने व्यवस्थित लिहून घ्या. आता सर्वांनी लिहून घ्या. ही जी लेफ्ट साइडची टर्म आहे अशी खाली इक्वल टू ही डिनॉमिनेटर आहे असा या साईडला डिनॉमिनेटर, तो एलसीएम असतो. ए ला मल्टिप्लाय करताना
डिवाइडची एक्स मायनस वन इथली ड्रॉप करायची, या दोन्हीनं मल्टिप्लाय करून टाकायचं, प्लस बी ला मल्टिप्लाय करताना इथं एक्स प्लस वन जे इथलं आहे ते एक्स प्लस वन इथलं ड्रॉप करायचं, या दोन टर्मनं बी ला डिवाइड करायचं, तसंच प्लस सी ला मल्टिप्लाय करत असताना सी च्या डिवाइडची टर्म एक्स प्लस फाईव्ह इथली कॅन्सल करायची आणि या दोन टर्म सी ला तिथं पुढं मल्टिप्लाय करायची. प्लस सी इंटू लिहा बरं का तिथं दोन्ही ही टर्म. झाले का सर्वांचं लिहून? हो सर झालं. हो सर झाले. हो सर. हे जे डिनॉमिनेटर आहेत दोन्हीचे, हाच डिनॉमिनेटर इथंही आहे, त्यामुळे या डिनॉमिनेटरला हे डिनॉमिनेटर कॅन्सल होईल, कारण सेमच व्हॅल्यू आहे तिथं. एलसीएम घेतला तरी तीच व्हॅल्यू पुढे लिहिलेली आहे, म्हणजे दोन्हीही सेम असल्यामुळे ते कॅन्सल होईल आणि जे वरती जे न्यूमरेटरचे जे व्हॅल्यू आहेत ते सर्व ती पुढे आपल्याला आहे असे लिहायचे. मग ती व्यवस्थित लिहूया आता. हो सर. सर्वांनी लिहा ती व्हॅल्यू व्यवस्थित. काय झालं? आवाज येत नाही तुमचा. राहू द्या, परत सांगा आता. स्टॉप करा माईक तुमचा. x minus 3 equal to a into x plus 1 x plus 5 plus b into x minus 1 into x plus 5 plus त्याच्याच पुढे लिहायचं आहे तुम्हाला c into x minus 1 x plus 1. हे आपलं इक्वेशन तयार झालं. या इक्वेशन मध्ये आता व्हॅल्यू टाकायच्या आणि आपल्याला एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता 3 फॅक्टर आहेत, त्यातला पहिला फॅक्टर कोणता आहे? x minus 1. x minus 1. ती व्हॅल्यू टाका सर्वांनी. पुट x minus 1 इक्वल टू 0. त्याच्यावरनं x ची व्हॅल्यू किती असेल? 1. 1. आता बघा व्हॅल्यू टाकताना आता पूर्ण याच्यामध्ये 1 टाकत बसायची काही गरज नाही.
पहिली जर अशा पद्धतीची केस असेल, मेथड असेल, तर आपण काय करायचं बघा, x इक्वल टू 1 जी व्हॅल्यू आहे ती इथपर्यंतच टाकायची, a मध्येच टाकायची फक्त. पहिला फॅक्टर ज्यावेळी आपण इक्वल टू 0 घेतोय त्यावेळी आपण व्हॅल्यू a मध्येच टाकायची. दुसरा फॅक्टर ज्यावेळी आपण 0 घेतोय त्यावेळी व्हॅल्यू फक्त b मध्येच टाकायची. तिसऱ्या वेळी घेतोय त्यावेळी व्हॅल्यू फक्त c मध्येच टाकायची. कारण का, आता x मायनस 1 आपण इथं 0 घेतोय, म्हणजेच ही दुसरी जी व्हॅल्यू आहे यामध्ये x मायनस 1 आहे का इथं? हा इथं x मायनस 1 हो दिसतोय का सरांना? हो सर आहे. हो सर. त्या ठिकाणी जर 0 टाकलं तर आपल्याला ही पूर्ण टर्मच 0 येते. तसंच तिसऱ्या टर्म मध्ये x मायनस 1 आहे का बघा? हो आहे सर सर. आहे. आहे. म्हणजेच इथं सुद्धा x मायनस 1 0 टाकली तर ही पूर्ण टर्म 0 होईल. बरोबर आहे? हो सर. म्हणजेच ते हा, टाकत सर. बसायची काहीच इथून पुढे आपल्याला गरज नाही. पहिली व्हॅल्यू x मायनस 1 कुठं आहे बघायचं, त्या व्हॅल्यू 0 घ्यायची काही गरज नाहीये. म्हणजेच व्हॅल्यू टाकणार आपण इथं, आता बघा इथं टाकणार 1 minus 3 equal to a into x plus 1 म्हणजेच 1 plus 1 आणि दुसरा ब्रॅकेट 1 1 plus प्लस 5. 5. म्हणजे पहिल्या टर्म मध्येच आपण ती व्हॅल्यू टाकली. आता दुसरी सिम्प्लिफाय करा. 1 minus 3 -2. minus 2 a into 1 plus 2 1 म्हणजेच 2. सिम्प्लिफिकेशन इंटू काय असेल पुढं? 6. बरोबर आहे. बाकी सिम्प्लिफिकेशनच आहे. therefore बघा -2 इक्वल टू 2 into 6 किती असेल ब्रॅकेट इथं? 12. 12. ब्रॅकेट राहील -2 इक्वल टू a into 12. आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड आउट करायची? A ची. a ची. मग a ला जे मल्टिप्लाय 12 आहे त्या 12 ला काय करावं लागेल आपल्याला? डिवाइड. Divide. करावं लागेल. हे जे मल्टिप्लाय 12 आहे ते लेफ्टला आल्यानंतर डिवाइडला जाईल. आपल्याला मिळेल -2 अपॉन 12. -2 अपॉन 12. मग डिवायडेशन त्याचं काय असेल? -6. तर केला आपण -1 अपॉन 6. म्हणजे पहिली व्हॅल्यू मिळाली आपल्याला a इक्वल टू -1 अपॉन 6. लक्षात आली पहिली व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट केली ते आपण? हो सर. आता सेम पद्धतीनं दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. दुसऱ्या व्हॅल्यू साठी काय करणार? पुटिंग काय घेणार हो? कोणता फॅक्टर घ्यायचा? आता दुसरा फॅक्टर एका सिक्वेन्सनीच जायचं. पहिला फॅक्टर x मायनस 1 आहे. दुसरा फॅक्टर कोणता आहे? x प्लस 1. +1. त्याच सिक्वेन्सने जायचं. जर तुम्ही तिसरा फॅक्टर घेतला तर आपल्याला b मध्ये व्हॅल्यू टाकता येणार नाही. आता आपण कसं करू शकतो? ज्यावेळी आपण दुसरा फॅक्टर घेतोय त्यावेळी आपण फक्त व्हॅल्यू b मध्ये टाकू शकतोय. ज्यावेळी तिसरा फॅक्टर घेतोय त्यावेळी फक्त व्हॅल्यू c मध्ये टाकू शकतोय. आता ही दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करा. पुटिंग घ्या. पुट x plus 1 equal to 0. त्यावरून x ची व्हॅल्यू किती मिळाली? -1.
1. आता ती व्हॅल्यू टाका. x -3 म्हणजेच हे -1 -3 इक्वल टू बी मध्ये टाकायचे. बी इंटू सांगा व्हॅल्यू काय आहे. -1 -1 सेकंड फॅक्टर -1 + 5. म्हणजेच -4 इक्वल टू बी -4. -2 इंटू 4 बी इंटू -8 आणि हे डिवाइडला आल्यानंतर -8 आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळेल. किती मिळेल मग बी ची व्हॅल्यू? +2. -4 अपॉन -8 1 अपॉन सर 1/2. कसं असतं. हा, आता याच पद्धतीने तिसरी व्हॅल्यू सुद्धा तुम्ही फाइंड आउट करायला घ्या. सिम्प्लिफाय करा. तुम्ही आता होमवर्कला करा किंवा